नमस्कार. महाशिवरात्र हे पावन पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. संपूर्ण देशभरात महादेव शिवशंकराला समर्पित शेकडो मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये महादेवाचा उत्सव अगदी जल्लोषाने साजरा केला जातो. तर अशा या अत्यंत पवित्र दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर उद्या रविवार महाशिवरात्र, तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, परंतु अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू. नजरबाधा, संकटे, विघ्न पूर्णतः नष्ट होतील, अडचणी दूर होतील आणि तुमची इच्छापूर्ती देखील लवकरात लवकर होणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, सकाळी कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. शिवाचे अत्यंत प्रभावी मंत्र जप या दिवशी केला जातो, म्हणून तुम्हाला या दोन्हीपैकी एक मंत्र आवर्जून कमेंटमध्ये लिहायचा आहे. महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. काही पुराणानुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते अशी देखील मान्यता आहे. काही ठिकाणी महाशिवरात्रीला महादेवासह गणपती, कार्तिकेय, पार्वती यांचे पूजन केले जाते. महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, तर उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 प्रमुख अंगे आहेत. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकांची प्राप्ती, अशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे. नित्य शिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत. त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते. महाशिवरात्रीला शिवपूजन करत असताना पंचामृत, बेलपत्र, विविध प्रकारची पत्री, नैवेद्य असे साहित्य अवश्य अर्पण करावे. तसेच आपापले कुलाचार, कुलधर्म, परंपरेनुसार अन्य पूजेचे साहित्य देखील आवर्जून वाहावेत. महाशिवरात्रीला विशेष पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. त्यासोबतच काही उपायाला देखील विशेष महत्त्व मानले जाते आणि तुम्ही जर अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून स्नान केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, नजरबाधा, कोणतेही दोष हे नष्ट होतील. कारण आपल्या आयुष्यात अनेक अशा समस्या येत असतात ज्या काही ना काही कारणास्तव येतात. म्हणजेच काय, तर नजरबाधा झालेली असेल तर तुम्हाला सतत आजारपण येणे किंवा तुमचे कोणतेही काम पूर्णत्वाला न जाणे, अशा असंख्य समस्या येत असतात. तर सर्व समस्या, विघ्न आणि संकट दूर होण्यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे, तर सकाळीच करायचा आहे. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर केला तर उत्तम ठरेल, कारण ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे म्हणजे देवी देवते समान ही वेळ असते. यावेळेला देवी देवतांचे स्नान होत असते, म्हणून यावेळेला सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. तर यावेळेतच तुम्ही शक्यतो स्नान करावे. नाही शक्य झाले तर मग तुम्ही जेव्हा करत असाल 8 वाजेपर्यंत, त्यावेळी तुम्ही ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरीही चालेल. अशा विशेष तिथीवर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. परंतु आजकालच्या धावपळीच्या जीवनात असे करणे शक्य होत नाही आहे, म्हणून तुम्ही घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आवर्जून टाकायच्या आहे. महाशिवरात्रीला हा उपाय केल्याने निश्चितच तुमच्या आयुष्यात बदल झालेला तुम्हाला दिसेल. कारण महाशिवरात्रीला विशेष शिवाची पूजा करावी. महाशिवरात्रीला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्याकाळी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावतात. गळ्यात रुद्राक्षाची माळ देखील अनेक जण घालतात. तुम्हाला सकाळीच हा उपाय करून त्यानंतर लगेचच तुम्हाला शिवाला अभिषेक करायचा आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याला पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर तुम्हाला त्याला शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. शिवस्तुती म्हणायची आहे. शिवलीलामृताचे पठण करायचे आहे. तुम्हाला मी शिवलीलामृत देणारच आहे. एका कुलकर्णी यमके या चॅनलवर तुम्हाला शिवलीलामृत नक्की मिळेल, तर नक्की जाऊन बघा. अभिषेकानंतर तुम्हाला या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक देखील करावा. आणि तुम्ही सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला अजून काही महत्त्वाची कामे करायची आहेत. तर तुम्हाला या दिवशी दिवसभरामध्ये जास्तीत जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तर त्याआधी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची ते थोडक्यात बघूयात व त्यानंतर आपण नंतर काय सेवा करायच्या आहेत आणि नंतर कोणता एक प्रभावी उपाय करायचा आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये किती लहानातले लहान असो किंवा मोठी व्यक्ती असेल, प्रत्येकानेच हा उपाय करायचा आहे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे.
तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर उत्तमच ठरेल. ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत हे स्नान तुम्हाला करायचे आहे. परंतु तुम्हाला या वेळेमध्ये शक्य नाही झाले तर तुम्हाला आवर्जून ही जी वस्तू आहे ती तुम्ही जेव्हा अंघोळ करणार असाल तेव्हा त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या आयुष्यातील आपल्या प्रगतीवर हे खूप महत्त्वाचे काम करत असते. म्हणून हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला उद्या करायचाच आहे. बऱ्याच वेळेला खूप कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही. आपल्याला कधीकधी पैशाची खूप गरज असते, पण हवा तेवढा पैसा आपल्याकडे येत नाही. त्याचबरोबर आपल्या आयुष्यात कधी असे शत्रू देखील असतात, गुपित शत्रू असतात. आपल्या आजूबाजूला राहणारे बरेचसे लोक असे असतात जळाऊ वृत्तीचे, जे आपल्याला आपल्या तोंडावर गोड बोलतात परंतु आपल्या माघारी आपलं वाईट चिंतत असतात. तर अशा शत्रूंचा त्रास दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतो. त्याचबरोबर आपल्या कठीणातल्या कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यासाठी हा उपाय सर्वात महत्त्वाचा आहे. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहावी, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी, आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे, आपली प्रगती व्हावी असे प्रत्येकांनाच वाटत असते. भगवान विष्णू, महादेव, कुबेर देवता आणि माता लक्ष्मी यांची कृपाप्राप्ती आपल्यावर व्हावी आणि आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. पण जे काही कष्ट आणि मेहनत करत आहोत त्यांना भरभरून यश मिळावं, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे दही. विविध वस्तूंचा अभिषेक हा शिवलिंगावर करत असतो, पण शिवलिंगावर पंचामृताचा देखील अभिषेक करत असतो. त्यामध्ये दही असते. दही हे शिवलिंगावर अर्पण करणे किंवा दूध शिवलिंगावर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. आणि आपण जर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे दही टाकून स्नान केले तर आपले शरीर हे पवित्र होत असते. तसेच आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, कोणी आपल्यावर करणी-बाधा केली असेल किंवा कोणाची नजर दोष आपल्याला लागले असेल, दृष्ट लागली असेल, ते सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात. त्यानंतर पुढची अजून एक वस्तू आहे ती म्हणजे पांढरे तीळ. तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात. तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूपासून झाली होती आणि तीळ हे लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यासाठीच चिमूटभर पांढरे तीळ आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि सोबतच एक बेलाचे पान आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. बेलाचे पान हे भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे. बेल वृक्ष हे अत्यंत पवित्र वृक्ष आहे. जेव्हा आपण बेलाचे पान हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यामुळे भगवान महादेवांचा आणि माता पार्वतीचा आपल्याला कायम आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीतील पितृदोष देखील नष्ट होतो. त्यामुळे एक बेलाचं पान आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे. त्याचप्रमाणे थोडंसं तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील या पाण्यामध्ये थोडं टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य टाकून तुम्हाला या पाण्याने स्नान करायचे आहे. स्नान करत असताना हर हर महादेव या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करून झाल्यानंतर जे तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये बेलाचे पान टाकलेले आहे ते पान तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे. शिवलिंगाला देखील अभिषेक घालायचा आहे. दुधाने, दह्याने किंवा पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक साधा सोपा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मंत्रजप देखील या दिवशी अवश्य करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा तुम्ही करायलाच हवा. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी शिवलीलामृताचे पारायण करायचे आहे. श्री शिवलीलामृत पारायणाचा 11वा अध्याय मी तुम्हाला सह माझ्या या चॅनलवर दिलेला आहे. मोनिका कुलकर्णी या चॅनलवर जाऊन नक्की बघा. त्याचबरोबर तुम्हाला लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तर ओवीसह व्यवस्थितपणे दिलेला आहे. तुम्ही आवर्जून श्रवण करा आणि सोबत मनाही हा अध्याय वाचल्याने तुम्हाला रुद्र केल्याचे पुण्य मिळते. आता आपण बघूयात शिवपुराणात सांगितलेला एक महत्त्वाचा आणि सोपा उपाय. जर एखादी व्यक्ती आर्थिक समस्या आणि कर्जामुळे चिंतित असेल, पैशाचे प्रॉब्लेम सुरू असतील तर अशा व्यक्तींनी एक सोपा उपाय करायचा आहे. उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. प्रदोष काळात शिवमंदिरात जाऊन देखील हा उपाय तुम्ही करू शकता. शिवलिंगावर तुम्हाला एक मूठभर हरभरा डाळ अर्पण करायची आहे. हरभरा डाळ जर शिवलिंगावर अर्पण केले तर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या, आर्थिक अडचणी संपूर्णतः नष्ट होतील आणि हे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आयुष्यातील दुःख, आर्थिक संकटे हे दूर होतात. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.